7,000 रुपये भरायचे आहेत आपल्याला पुढच्या सोमवारपर्यंत. पण आणि मुली आता मी गेल्यावर सर म्हणले की शनिवारी पर्यंत फीस भरून टाका, म्हणजे अजून 5,000 पहिले 5,000 आपण ऍडमिशनच्या वेळेस दिले होते, आता 5,000. बऱ्याच दिवसांनी आपण हिंजवडीमध्ये आलोय. आता छत्रपती शिवाजी चौकात एक काय सिल्वर 9 म्हणून काहीतरी जय शिवराय मित्रांनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. जसं की तुम्ही बघितलं 6:45 वाजलेले. आपण आता नाश्ता करतोय सकाळी सकाळी, कारण आजकाल बाहेर नाश्ता करणं परवडत नाहीये मला. 40 ते 50 रुपये सकाळी सकाळी जातात. त्यापेक्षा रात्री मी जेवण बनवलं होतं, तेच पालकची भाजी आणि थोडस राईस खाऊ आणि दाखवतो तुम्हाला. रात्रभर भिजवलेले शेंगदाणे आहेत, इकडे हरभरा आहे, हरभऱ्याची भाजी बनवू आपण दुपारी. आता खाऊया शेंगदाणे, सोबत केळी पण आहे. तर नाश्ता वगैरे करून झालाय, रेडी पण झालोय आपण. तर जाऊया कामावर. आणि आज खूप मेहनत करायची आपल्याला, खूप म्हणजे एवढी मेहनत करायची आहे की कारण आपल्याला पुढच्या सोमवारी माझ्या मुलीच्या शाळेत मला 7,000 रुपये भरायचे आहेत. किती? 7,000. तर खूप माझ्यासाठी खूप मोठे टास्क आहे. असं नाही की मी बायकोला मागू शकतो, पण बायकोकडून आपल्याला पैसे मागायचे नाहीयेत. कारण बायको म्हणाल तुम्ही काय करता, काम करता का काय करता. तर त्यापेक्षा आपण स्वतःच्या हिमतीवर कमवायचे आणि शाळेत पैसे भरायचे. सोमवारी पुढच्या, आज मंगळवार आहे, पुढच्या सोमवारी आपल्याला 7,000 भरायचे. तर चला, 7:30 वाजलेले आहेत. नाही, 7:30 पण नाही वाजलेत, 7:20 झालेले आहेत. निघूया. तर हे बघा, क्रीम ही लावलेली आहे. हे चेहरा माझा असा काय म्हणजे रॅशेस झालेले आहेत चेहऱ्यावर आणि बेकार झालेले आहेत, त्यामुळे क्रीम लावली. आणि त्याच्यावर आपण मास्क लावतोय. 2-3 दिवस झाले मास्क लावूनच काम करतोय आपण. तीन ट्रिप झालेल्या आहेत आपल्या आणि 1 तास झाला लॉग इन करून. 60, 65 आणि 70 अशा 3 ट्रिप मारलेल्या आहेत. आणि आज चांगलं चांगलं अर्निंग करायचंय. 7,000 रुपये भरायचे आहेत आपल्याला पुढच्या सोमवारपर्यंत. आणि मुलीची शाळा चालू होईल माझ्या. तर मी विचार करतोय की इथून पुढं मला 12-12 तास गाडी चालवावी लागणार आहे, कारण मुलांचं शिक्षण एवढं महाग होत चाललंय. मोठी मुलगी माझी 8वीला गेली आणि ती बघता बघता 11वीला जाईल, 12वीला जाईल. बापरे, म्हणलं एवढं लवकर, किती लवकर टाइम गेला हा. माझी मुलगी आता आता कुठं जन्मली होती 2013 साली, आणि आता डायरेक्ट 26 13 वर्षाची झाली, 8वीला गेली. आई शपथ, म्हणलं मी काय करत होतो आतापर्यंत, काय उपटलं मी आतापर्यंत, काही नाही. इथून पुढे खूप मेहनत आहे, नाहीतर रिक्षावाल्याचं आयुष्य खूपच बेकार आहे. पोरं बी शिव्या घालणार, बायको बी शिव्या घालणार, आई वडील तर शिव्या घालतातच आहे. त्याच्यासाठी मेहनत करावी लागणार आतापासून, खूप जास्त खूप जास्त मेहनत करावी लागणार. 1.5 किलोमीटरचे 55 रुपये भेटलेले आहेत आपल्याला. तर अशा ट्रिप पडल्या तर किती मजा येईल. 1.5 किलोमीटरला 50, 55, 50, 55. चला, अजून एक 50. अरे आनंद निवास 313 रुपयाचा सीएनजी बसला आपल्या गाडीमध्ये. आणि बोंडवे पंपावर रावेत मध्ये सीएनजी भरला. आतापर्यंत धंदा बघायचं झालं तर 13 ट्रिप मारल्यात, 800 रुपये उबेरला केलेत, 100 रुपये ऑफलाईन केलेले आहेत. तर आपण आता थोड्या वेळ काम करणार आहे आणि माझ्या मुलीच्या शाळेत जायचंय मला आज, आणि बुक्स वगैरे घ्यायचे आहेत, ते पण घेऊन येऊ. तर चला, इथून बघतो ट्रिप पडतीये का कुठले. आता मुलीच्या शाळेत गेलो होतो मी आणि तिथे गेल्यावर कळालं की 10,000 भरले तर तुम्हाला बुक्स वगैरे लगेच भेटतील. पण आपण काय 10,000 नव्हते भरले, आपण फक्त 5,000 रुपये ऍडमिशनच्या वेळेस भरले होते. आणि आता माझ्याकडे तेवढे पैसे पण नाहीये. आणि
कुणाला मागणार शेवटी? आई वडिलांना नाही मागू शकत. असं नाही की देणार नाहीत, वडील देतील, पण कशाला अजिबात नाही. आपल्यात तेवढं हे नाहीये का आपण सोमवारी पर्यंत भरू शकतो. पण मुलींच्या बाबतीत असं व्हायला नको असं माझं मत आहे, की त्यांना लेट काय नाही मिळालं पाहिजे आणि त्यांना ऑन टाइम सगळं पाहिजे असं माझं मत आहे. बायको जरी जॉबला लागत असेल म्हणजे जॉबला जात असेल तरी तिचं अकाउंट सगळं वेगळं आहे आणि आपलं वेगळं आहे. आणि कसं असतं की आपण जर काही मदत मागितली तर ती म्हणेल की तू काय करतो? आणि मग परत कसं असतं की रिक्षावाला त्याला घरातून पण इज्जत भेटत नाही, बाहेर पण नाही, आई-वडिलांकडून पण नाही. त्याच्यामुळे जे आहे ते आपल्या हिमतीवर करायचं. पण शाळेचं कसं चुकलं, की काल मला मेसेज केला, की बाबा ₹5,000 भरा आपलं ₹10,000 पेमेंट आलं पाहिजे आणि आज कशाला बोलवलं मग? इन्सल्ट करायला. आज काय घरी जात नाही मी. कारण आज समजा मी घरी गेलो, जेवण बनवणार, त्याला टाईम लागणार, जेवणार, टाईम लागणार आणि जेवण झाल्यावर झोप लागेल मला. तसं आहे घरातलं वातावरणच तसं आहे माझं, की गेलो की जेवलो की झोप लागते मला. त्यापेक्षा मी घरीच जात नाही आज आणि कंटिन्यू लढतो आता. आणि आज कमीत कमी 1,500-2,000 रुपये तरी कमवायचेत आपल्याला सगळं जाऊन. तर बघूया काय होतंय ते. शेवटी आयुष्य आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार असतात. काही चढ उतार ते आपल्या चुकीमुळे येतात. नाहीये. पण आता परिस्थिती तशी आहे की एक 7 तारखेला आपल्या मुलीचा वाढदिवस होता मोठ्या. त्याच्यात पैसे खर्च झाले आणि परत इन्शुरन्सचे पैसे जमा केले होते आपण 25,000-26,000 रुपये. आणि बरेच ह्याच्यात कसं आहे की आपणच धंदा पण करायचा, पैसे कमवायचे, मुलींकडे लक्ष मीच द्यायचं, घरातलं पण मीच बघायचं, बाहेरचं पण मीच बघायचं, सगळं मीच करायचं. तर असं आहे सीन. एक ते एक लक्ष दिलं पाहिजे तुम्ही. चला पॅसेंजर आलाय, चाललो हिंजवडीला. बऱ्याच दिवसांनी आपण हिंजवडीमध्ये आलोय. आता छत्रपती शिवाजी चौकात एक काय सिल्वर 9 म्हणून काहीतरी एक आहे. तिथं आपण ड्रॉप केलाय आणि आता मला पाणी संपलेलं आहे. पाणी प्लस दुपारच्या जेवणात काहीतरी बघतो. पण असं निलंगा राईस वगैरे काही बाकीचं जे खाल्लं ना मला ऍसिडिटी होते आणि ऍसिडिटी झाली की गॅस वगैरे त्याचा त्रास होतो. त्याच्यामुळं मी केळी घेणार आहे अर्धा डझन. तर कमी पैशात आणि चांगलं पोटाला खाणार आहे. पाणी पण बघतो. चला. मी आहे मेट्रोच्या इथं आता आणि मला लागले माझे डोळे ना झाकायला लागलेत म्हणजे झोप यायला लागल्यासारखं वाटतंय. आता पाणी नाहीये माझ्याकडे. पाणी घेतो पटकन कुठून तरी. ड्रॉप लोकेशन मागचंच होतं. पुढं घेऊन आले. मला सकाळपासून असे 3 ते 4 कस्टमर भेटलेले आहेत. ड्रॉप लोकेशन वेगळंच असतं आणि त्यांना अजून पुढे जायचं असतं. तर ठीक आहे म्हणलं चला जाऊ द्या. काय हरकत नाही. ए एका पोरीला तर मी बोललो म्हणलं काय लोकेशन मागचं आहे, पुढे घेऊन आले. त्याच्यात पैसे बी पूर्ण पे नाही केले. ते कसं असतं की पॉइंट पुढचे पैसे देतच नाहीत. मला म्हणते दिलं की मी. नाही म्हणलं एवढेच आहेत का हे? पुढं पण दाखवलं तिला बिल. ठीक आहे आता काय करणार. तर बिझनेस चांगला झालाय. मेहनत केली तुमच्या भावाने आज. आणि हीच जर मेहनत मी पहिली केली असती, तर आज माझ्याकडं माझ्या मुलीचे वह्या पुस्तकं घेण्यासाठी ₹5,000 असते. पण काय करणार? माझ्यावर खूप जबाबदारी आहे मित्रांनो. कसं आहे, की मला घर पण सांभाळायचंय, घरात जेवण, घरचं सगळं बाकीचं काम असतं, मुलींचं बघायचं, मुलींकडे लक्ष द्यायचं. प्लस हे हे काम पण करायचं, पैसे पण कमवायचे आणि मग सगळं करायचं म्हणल्यावर तरी पैसे कमी एकतर महागाई एवढी वाढली. पैसा कमी पडतोच शेवटी आणि परत सगळे म्हणतात आपल्याला मला म्हणतात, की "तू करतो काय? तुझे पैसे कुठे जातात?" तर असं असतं मित्रांनो. ठीक आहे आता काय आपलं नशीब तसं आहे काय करणार. आपली शेवटची ट्रिप चालली आहे बघा मित्रांनो. आता आपण काही ट्रिप मारणार नाहीये. तर धंदा आपला 2,000 क्रॉस होऊन गेलेला आहे उबेरमध्ये. ₹200 ऑफलाईन, ₹2,200 काम झालेलं आहे. आणि सीएनजी सकाळी मी ₹280 भरला होता. आता पूर्ण सीएनजी खाली झालेला आहे आणि आता परत सीएनजी भरायला चाललोय. आणि आज आता सीएनजी जो भरणार आहे तो डायरेक्ट उद्या त्याचा वापर होईल. तर
भावानो, आपण आता घरी आलेलो आहे आणि आपल्याला आता आपण बनवणार आहोत कॉफी. कॉफी बनवू, कॉफी पिऊ, जरा रिलॅक्स होऊ, फ्रेश होऊ आणि मग एक्सरसाइज करायला चालू करूया. कारण एक्सरसाइज करणं खूप गरजेचं आहे. आज मी जवळजवळ खूप दिवसानंतर कंटिन्यू 10 तास गाडी चालवलेली आहे आणि त्या एवढ्या ह्याच्यात आपण मस्त काम केलेलं आहे. मी तुम्हाला सांगतो नंतर. पण कुकर घेतलाय आपण आणि कुकरमध्ये 3 अंडी आणि आपला हरभरा जो रात्रभर भिजवला होता तो टाकलेला आहे. आपल्याला खायला थोड्या वेळाने वर्कआउट नंतर होईल. आपल्याला जेवण काय बाकीचं रेडीच आहे ह्याच्यात सकाळचंच. तर बघूया आता कॉफी बनवूया साईडला. तर भावांनो बघा, हे मी शेंगदाणे पाण्यात भिजवून ठेवलेले आहेत. आता हे शेंगदाणे आपण सकाळी उद्या खाणार आहोत आणि सगळ्यात पॉवरफुल, एकदम पॉवरफुल फूड आहे. हे एवढं जर तुम्ही सकाळी खाल्लं तर तुम्हाला खूप सारी एनर्जी भेटणार आहे, प्रोटीन भेटणार आहे आणि गुड फॅट भेटणार आहे. तर एवढं करायचं. असं नाही की बदामच खाल्ले पाहिजे, काजूच खाल्ले पाहिजे. तर हे पण शेंगदाणे पण त्या लेवलचे आहेत. तर कॉफी आपली रेडी होतीये. कॉफी घेऊया आणि इकडं अंडी बॉईल झालेली आहेत. बघा भावांनो, आपण आज 2200 रुपयाचं काम केलेलं आहे आणि 2दा सीएनजी भरलाय. आता घरी बघा भावांनो, आपण आज टोटल कंटिन्यू 10 तास गाडी चालवली. आपण सकाळी 7 वाजता 7:30 वाजता लॉग इन केलं. 7:30 ते 5:30 वाजेपर्यंत, 6 वाजेपर्यंत कंटिन्यू काम केलेले आणि घरी पण नाही आलो आपण, दुपारी जेवायला नाही, काय नाही. आणि दुसरं म्हणजे खूप मेहनत केली. एकाच ऍपला आपण तेवढा बिझनेस केला. 200 रुपये आपले ऑफलाईनचे झाले. आणि 2200 रुपयाचं काम मधून सीएनजी आपला गेला. 2दा टाकी फुल केली आपण, एकदा 280 आणि एकदा 280. आणि बघा किती झाले, म्हणजे हे 580 रुपये सीएनजी ला गेले त्याच्यातले. आणि उद्या आपल्याला सीएनजी भरायचा नाही म्हणजे. तर एवढं काम झालं आपलं. 2200 रुपयाचं काम बऱ्याच दिवसांनी झालं आणि ह्याच्या अगोदर पण केलेलं आहे, पण त्याच्यात इन्सेंटिव्ह पण होता. विदाऊट इन्सेंटिव्ह यावेळेस आपण 2000 रुपयाचं काम केलं. मलाच विश्वास बसत नाही माझ्यावर. तसं आपण करू शकतो. आपला एक्सपिरियन्स आहे मित्रांनो. पहिलं आपण भरपूर कामं केलेली आहेत. म्हणजे रिक्षामध्ये भरपूर धंदा झालेला आहे आपला, पहिला केलेला आहे आपण. तो काळ वेगळा होता आणि आता कशी जबाबदारी आहेत, मुली आहेत लहान, त्यांना सांभाळावं लागतं, घरी बसावं लागतं, त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं. त्याच्यामुळे धंद्याला कमी वेळ मिळतो. पण ठीक आहे. आणि बघा, केलं तर आहे धंदा. आणि उबेर सारख्या ऍपवर मी काही त्याचं हे करत नाही, प्रमोशन नाही करत, पण भरपूर धंदा आहे त्याच्यावर. म्हणजे करणाऱ्याला कमी, जो करणारा असेल ना धंदा, त्याला तो 2500 3000 पण धंदा देऊ शकतो उबेर. तसा ओला नाही, रॅपिडोला पण धंदा नाहीये. आपल्याला सोमवारपर्यंत, सोमवार नाही, आपल्याला आता शनिवारपर्यंत 5000 रुपये स्कूलमध्ये द्यायचे. तर आपल्या लहान मुलीचं माझ्या वह्या पुस्तकं भेटणार आहेत. तुम्ही म्हणाल एवढा धंदा करतो, काय करतो? अरे भावांनो, सगळं मलाच बघायचंय. घरातलं लहान मुलींचं शिक्षण असेल, फीज असेल, घरातलं भाजी दूध बीत सगळं बघतो मीच बघतो. राशन पण मीच आणतो. तर त्याच्यामुळं पैसे टिकत नाहीत आपल्याकडं, धंदा पण एवढा टाइम देता येत नाही. तर ठीक आहे, काय हे होतच असतं. मी एकटाच असा नाहीये, माझ्यासारखे भरपूर जण असतील. तर आजचा व्लॉग इथंच समाप्त करतोय. कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा. कॉफी संपवतो, वर्कआउट करतो, जेवतो आणि झोपतो. कारण दुपारी आपण आराम केलेला नाहीये. कारण उद्या बी कामाला जायचं आपल्याला. असं नाही की एकच दिवस 2000 करायचं, उद्या सुट्टी करायची, असं नाहीये. तर चला, जय महाराष्ट्र.